20 मार्च 2026. काय आहे या दिवशी? तर या दिवशी आहे अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिवस. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालापासून चालत असलेले अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही अनेक भाविकांची अतूट अशी श्रद्धा आहे. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव नेहमी येत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तांसाठी जणू जशी पर्वणीच आहे, एक मोठा सणच आहे. स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी, काय तयारी करावी, याबाबत अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये घोंघाळत असतात. स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी कोट्यवधी भाविक आवर्जून स्वामींची विशेष सेवा, स्वामींचे विशेष पूजन अशा प्रकारे करत असतात. प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामींची घरात किती जण प्रतिष्ठापनासुद्धा करणार असतात. तर काही गोष्टी आवर्जून आपण लक्षात ठेवायला हवी, किंवा आपल्या घरात स्वामी महाराजांची आपण उपासना या दिवशी कशी करावी, स्वामी महाराजांची स्थापना कशी करावी, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. आपल्याला या दरम्यान काही नियम पाळायचे असतात. घरी स्वामीची मनामध्ये कितीही दृढ भावना, प्रेम असले तरी नियम हे पाळावेच लागतात. घरी जितकं झालं तितकं, स्वामी महाराज असं म्हणत नाही की तुम्ही कठोर नियमांचं पालन करा, पण साध्या भोळ्यात जितकं जमेल तितकं नियमांचं पालन करून आपण जर महाराजांची सेवा केली तर महाराज नक्कीच प्रसन्न होतील. घरी स्वामींची प्रतिष्ठापना कशी करावी, आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. प्रगट दिवस असो, स्वामी पुण्यतिथी असो, किंवा कोणत्याही दत्त जयंती असो किंवा गुरुपौर्णिमा असो, जेव्हाही तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या घरी स्थापित करणार आहे, अशा प्रकारे तुम्ही स्थापित करू शकता. श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आहेत आणि जिज्ञासूंचे खूप मोठे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंतांची सर्वात मोठी लीला मानली गेली आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अति श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घरातून नित्य सुरू सेवा चालू आहे. स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन 100 वर्षाहून अधिक वर्ष उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसादिवस वाढतच जात असल्याने आपण पाहत असतो. आज अनेक कुटुंब, अनेक लोक या गोष्टीचा अनुभव करत असतात, त्यांची लीलाचा अनुभव करत असतात. स्वामी महाराज अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तगामी, म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारे साक्षात असे ईश्वर आहेत. असे स्वामी आपल्या घरीही असायलाच हवा. तर यामुळे आजच्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची स्थापना नक्कीच करावी. स्वामी सेवा करण्याची संधी आपल्याला तर मिळालीच, पण दुसऱ्यांनाही मिळावं म्हणून प्रत्येक व्यक्तींसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जेवढी शक्य असेल तेवढी सेवा स्वामींची आपण करायलाच हवी, अशी प्रत्येकांची इच्छा असते. जितकं जमेल तितकी सेवा करायचं. सोबतीला स्वामी आहेत. स्वामी नेहमी कायम आपल्यावरती आपली कृपा करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा भेट म्हणून जर मिळालेली असली आणि त्यांचे पूजन तुम्हाला करायचे असेल तर त्याची योग्य प्रकारे पूजा होणे आवश्यक असते. श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा प्रतिमा अतिशय प्रेरणादायी आहे. ती घरात ठेवल्याने अत्यंत सकारात्मक लहरी अनुभवास येतात. असे अनेकांचा अनुभव आहे आणि तुम्हालाही हा अनुभव नक्की येणार आहे. स्वामींचा सहवास मिळावा म्हणून घराघरात, देवघरात प्रतिष्ठापना यांची करायलाच हवी, असं आपण आवर्जून सांगत असतो. स्वामींची मूर्ती शक्यतो देवघरात स्थापना करावी. मात्र जागेचा अभाव जर असेल तुमच्या घरी तर घरातली अशी जागा निवडा जिथे आपल्याला कायम पवित्रता राखायला येईल, अशी जागा निवडायची. वास्तूच्या प्रमाणे जर आपण केलं तर उत्तमच असतो. स्वामींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिकच सचेतन होत असते. त्यामध्ये जिवंत प्राण येत असतो. ती मूर्ती शोभेची न राहता तिला दैवत्व प्राप्त होत असतं. म्हणून आपण त्यांची प्रतिष्ठापना करायला हवी. जणू काही एखाद्या मातीमध्ये
संजीवनी मंत्र टाकल्यानं त्या मातीचा पुतळासुद्धा जिवंत होत असतो. यामुळे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, स्थापना करायची आहे स्वामीची मूर्तीची. स्वामींची मूर्ती स्थापना घरच्या घरी करता येतं, परंतु जर तुम्ही पंडित, एखादा पुरोहित यांना बोलावून मंत्रोच्चारण, पूजा विधी करत असेल तर प्राणप्रतिष्ठा अत्यधिक उत्तम असं मानलं जातं. हे आपल्यावर निर्णय असतं की तुम्ही स्वतः करता किंवा महाराजांकडून करून घेता. मंत्राच्या प्रभावामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊ शकते आणि तसेच सकारात्मक वातावरण घरात तयार होतो. गुरुजी मिळत नसल्यास एका ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यावी. स्वामींची पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा करावी. स्वामींच्या मूर्तीवर दूध व पाण्याने अभिषेक करत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत उच्चार करत असायला हवा. ज्या दिवशी स्वामींच्या मूर्तीची घरात स्थापना कराल तेव्हा स्वामींसाठी काहीतरी गोडधोड नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे आपल्याला. स्वामींना जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहात त्याचा प्रसादाच्या रूपाने वाटप अवश्य करावे. अभिषेकयुक्त पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन केल्यानंतर यथाशक्ती स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप करावा. तसंच शक्य असल्यास तारक मंत्र अवश्य म्हणावा. तारक मंत्राची अनुभूती तुम्हाला नक्कीच येणार आहे. स्वामींच्या पूजनात पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळी पेढे किंवा पिवळी मिठाई यांचा आवर्जून समावेश असावा, कारण की पिवळा हा महाराजांचा आवडता कलर आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी स्वामीसमोर दिवा लावावा, उदबत्ती ओवाळावी आणि स्वामींची प्रार्थना करावी. शक्य असल्यास स्वामींची प्रतिष्ठापना केल्यानंतर गुरु लीला अमृत, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण नक्कीच करा. ज्या ज्या ठिकाणी स्वामींची मूर्ती स्थापित केली आहे ती जागा कायम स्वच्छ, नेटनेटकी, टॉपटीप आणि पवित्र अनुभव देणारा असायला हवं. मनापासून स्वामी सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये, कारण अखंडित सेवा ही स्वामी महाराजांना अतिप्रिय आहे. आजसुद्धा दिंडोरी निवासी श्री परमपूज्य गुरुमाऊली सगळ्यांचे हृदयस्थानात असलेले जे आपले परमपूज्य गुरुमाऊली आहे त्यासुद्धा पहाटे 4 वाजता उठून स्वामी सेवा अखंडितपणे करत असतात, नित्यसेवा अखंडितपणे करत असतात. त्यामुळे आपण तर काहीच नाही त्यांच्यासमोर, म्हणून आपण सुद्धा अखंडितपणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असायला हवी. स्वामीवर अढळ आणि अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास असे ठेवा. स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे. तर असा या प्रतिष्ठापना आपली संपन्न झालेली आहे. मूर्तीमध्ये प्राण, आपली भावना, आपला मंत्र टाकत असतो. त्यामुळे पूजा कशा प्रकारे काही होत नाही, पण तुमची श्रद्धा ही खरी असायला पाहिजे, तुमचा विश्वास हा अढळ असायला पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे साधी सोपी आपण स्वामी महाराजांची प्रतिष्ठापना आपल्याला आपल्या घरी करायची आहे. अजूनही ज्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज पोहोचलेले नाही आहेत प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण आज प्रचिती प्रत्येकाला येत असते. म्हणूनच अनेक करोडो भक्तांची रांगोरांग लागलेली आहे अक्कलकोटमध्ये, गाणगापूरमध्ये, गुरुपीठमध्ये, दिंडोरीमध्ये. त्यामुळे तुम्हालासुद्धा या गोष्टीचा अनुभव नक्कीच येणार आहे. तुम्हीही तितक्याच भक्तीने, तितक्याच श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा. साक्षात स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच प्रचिती देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. तर या 20 मार्च 2026 या शुभ दिनावरती, ज्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले आहेत, त्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावरती आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांना नक्कीच स्थापना त्यांची करा आणि सेवा करा. श्री स्वामी समर्थ.